इकडं आहे बघा ही मोठी पेटल्या होळी. आमच्या गल्लीतच आहे आणि आमच्या दारातली होळी आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त आंघोळ तीन करून रेडी झालो आहे. तर आता आल्यावर देवाची पूजा करायची मस्तपैकी. आणि आज वार आहे सोमवार. बघूया आपल्याला देवाला जायला मिळते की नाही, कारण की कामं तर भरपूर आहेत. ती करून देवाला जायला वेळ नाही देवाला, कारण की आपण गेल्या तर गेलतो. बघूया जायला मिळालं तर मिळालं, नाही तर मग पुढच्या सोमवारी आपण जाऊ शकणार. चला बघा काय काय होते. पहिला देवाची पूजा करून घेऊया, ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि आपल्याला चित्र पण भरपूर काढायचे, कमीत कमी 10 चित्र तर काढायचे. कारण की मी एक प्लॅन सेट केले की प्रत्येक 10 दिवसाला मी शेड्यूल करणार व्हिडिओ, कारण की लक्षात राहत नाही. असं महिन्यात नाही एकदा तर जास्त चित्र काढून आपण शेड्यूल करायचा प्रयत्न करूया. 10 तर होणार नाही, तर प्रयत्न करूया. पूजा वाढली आपली, आता नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला केलेत कांदा पोहे. मम्मीचा का उपवास आहे, मम्मी नाश्ता करणार नाही आहे. शुभम नाश्ता करायला आहे, शुभमला सुट्टी आहे. तर मित्रांनो, होलिका सामानाला गेलतो. हे बघा होलिका दहनचं, आज होलिका दहन नाही, तर त्याच्यामुळं सामानाला गेलतो. सामान आणले बघा सगळं. आज आहे होलिका दहन, तर आपण बघा होलिका दहन करते दरवर्षी. आपलं करायचं आहे बघा. साहित्य आणलं जाऊन आता. हे पूजेचं साहित्य आहे. आणि बाहेर शेणी बाहेर आहेत, आणि उसाचा झाटा, परत आपलं एरंड्याचा झाटा बाहेर डाका टाकीपेक्षा आहे. तर चला तिथं आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. त्या कामाला लागूया. पहिला जरा एक हार करूया लहान होळीला. तर मित्रांनो बघा, होळीची मांडणी झालेली आहे आपली. हे आम्ही घरच्या पुरतं आहे म्हणून 5 शेणींचं आम्ही करतो आहे मांडणी. ह्याच्यामध्ये काय घातले, सगळ्यात पहिला बारका खड्डा, म्हणजे लहान खड्डा काढून त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा असं कुठलं पण नाणं ठेवायचं. त्यानंतर शेणी, आपलं शेण असते गाईचं शेण घेऊन सारवायचं. हे बघा गोल सारवले. त्याच्यानंतर असा उसाचा धाटा असतो, असा लांबडा, ते उसाचा धाटा लावायचं. त्यानंतर आम्ही खाली बघा हे नारळाची बेल्टी घातल्यात, कारण की हे शेणी लवकर पेटत नाहीत. मग कापूर टाकलं की बेल्टी पेटली की मग आपली होळी पेटत्या. त्यानंतर म्हणजे मांडणी करून, शेणीची मांडणी करून घ्यायची. आणि हे तुम्हाला तुर्रा दिसत असेल बघा, हे तुर्रा, तो एरंड्याच्या पालाचा तुर्रा आहे, एरंड्याच्या झाडाचा तुर्रा, जे एरंड्याचीच पानं आहे ती. तर अशा प्रकारे आपली होलिका मांडणी झालेली आहे. तुम्हाला लांबून दाखवतो कसं दिसते बघा. हे बघा, अशी आपलं पहिलं घर आहे जुनं, तर आम्ही या घरासमोरच करतोय होळी. हे बघा, इकडे होळी केल्या. हे मोठे आहे बघा, ह्याच्यापेक्षा मोठे असते आणि हे मोठे आहे. तर मित्रांनो बघा, आपलं होलिका दहन झालेलं आहे. पेटवताना मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण की लवकर पेटत नाही, त्यामुळे मी पेटवण्यातच होतो हे. तर एवढी लहान होळी आपली होलिका दहन झालेला आहे. पाठीमागे एक मोठी होळी ते तुम्हाला दाखवतो. इकडं आहे बघा ही मोठी पेटल्या होळी. आमच्या गल्लीतच आहे आणि आमच्या दारातली होळी आहे. तर चला, हे कार्यक्रम झालेला आहे. तर मित्रांनो, 2 दिवस झालं ब्लॉग एंडच केलं नव्हतो. आज राहिलो तर काय विषय नाही, होत राहते, लक्षात नसते. नवीन सुरुवात आहे म्हटलं तेवढं चालणार, पण कंटिन्यू करायला पाहिजे. तर आता आपलं जेवण खाऊन झालेलं आहे. आज होलिका दहन होतं, होलिका दहन झालं आहे. मस्त कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघितला चिला. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण होतं पुरणपोळ्यांचं. आज पोळी असते नाही, तर जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. आता वेळ झाली झोपायची, तर मस्तपैकी आता पहिला व्हिडिओ एडिट करायचं, मग झोपायचं. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.